Today we will see some definitions in the topic gravitation. The first definition is a gravitational potential. Second definition, gravitational potential energy. There is a slight difference between potential and potential energy. And third definition is a binding energy. So first we will see the definition of gravitational potential. What is meant by gravitational potential? It is the amount of work done in taking a body of a unit mass. त्या बॉडीचं मास कसं असलं पाहिजे? युनिट मास असलं पाहिजे. From infinity to the given point against the gravitational field, that amount of work done is called as a gravitational potential. समजा हा अर्थ सरफेस आहे आणि या ठिकाणी इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी ही संकल्पना आहे. इन्फिनिटी कॅन नॉट बी डिफाइंड, इट इज अ कन्सेप्ट. हा काय कन्सेप्ट आहे? समजा हा जो प्लॅनेट आहे याचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड या प्लॅनेटच्या भोवती असतं आणि ज्या ठिकाणी त्याचं हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड एंड होतं, संपतं, त्या पॉइंटला आपण इन्फिनिटी असं म्हणतो. बियॉन्ड दॅट पॉइंट the gravitational field due to this planet is zero. That limit is called as infinity. म्हणजे समजा ही पृथ्वी आहे, पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड पृथ्वीच्या भोवती आहे. जसं आपण पृथ्वीपासून वर जाऊ तसं तसं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होते. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्ड वीक होत जातं. वीक होत 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 शेवटी ते झिरो होतं. ज्या ठिकाणी झिरो होतं, ग्रॅव्हिटेशनल फील्ड झिरो होतं, त्याला आपण इन्फिनिटी असं म्हणायचं. म्हणून ही बॉडी कुठपासून आणायची? युनिट मास असणारी बॉडी कुठपासून आणायची? इन्फिनिटी पासून गिवन पॉइंट, म्हणजे ज्या पॉइंटला आपल्याला पोटेन्शियल काढायचं आहे त्या पॉइंट पर्यंत ती बॉडी आणली पाहिजे. समजा हा पृष्ठभाग आहे पृथ्वीचा, हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, इथं इन्फिनिटी आहे. इथं इन्फिनिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्ड संपलेलं आहे पृथ्वीचं. त्या तिथून इन्फिनिटी पासून हा युनिट मास असा आणायचा. कुठपर्यंत आणायचा? ज्या पॉइंटला आपल्याला पोटेन्शियल काढायचं आहे. तर हा युनिट मास इन्फिनिटी टू दॅट पॉइंट आणण्यासाठी जे वर्क डन लागतं त्या वर्क डनला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असं म्हणायचं. इट इज द अमाउंट ऑफ वर्क डन इन टेकिंग अ बॉडी ऑफ युनिट मास फ्रॉम इन्फिनिटी टू द गिवन पॉइंट अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. त्या बॉडीचं मोशन हे अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फील्ड झालं पाहिजे. या ठिकाणी ही पृथ्वी आहे, पृथ्वीची ही इन्फिनिटी लेवल आहे. इन्फिनिटीच्या वर आपण पॉइंट मास ठेवलेला आहे. हा पॉइंट मास इथपासून या पी पॉइंट पर्यंत आणण्यासाठी जे वर्क डन लागेल, वर्क डन पर युनिट मास, त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असं म्हणायचं. इट इज अमाउंट ऑफ वर्क डन इन टेकिंग अ बॉडी ऑफ युनिट मास फ्रॉम इन्फिनिटी टू द गिवन पॉइंट. दॅट अमाउंट ऑफ वर्क डन is called as a gravitational potential. And here W is the work done in taking a body from infinity to that point. V is the gravitational potential. M is the mass of the earth. R is the radius of the earth. And H is the height above the surface of the earth at which we are interested in finding the gravitational potential. So by definition, gravitational potential is defined as work done per unit mass. एक युनिट मास आणण्यासाठी जे वर्क डन लागतं ते वर्क डन. म्हणून या ठिकाणी वर्क डन पर युनिट मास. सो वर्क डन अपॉन मास, बट वर्क डन इज अ निगेटिव्ह. या ठिकाणचं वर्क डन हे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह वर्क डन का आहे? कारण या बॉडीवर ज्यावेळेस ही बॉडी ग्रॅव्हिटेशनल फील्ड आली त्यावेळेस पृथ्वी स्वतः त्याला पृथ्वीकडे खेचून घेते. ही पृथ्वी स्वतःकडे त्याला खेचून घेते. म्हणजे वर्क डन हे एक्सटर्नल एजंट करायला लागला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स करायला लागलं वर्क डन. वर्क डन हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स करतं. म्हणजे ते वर्क डन ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये नाही, म्हणून ते वर्क डन निगेटिव्ह आहे. हा समजा जर बॉडी तुम्ही या ठिकाणाहून जर वर नेली, या पी पॉइंट वरनं इन्फिनिटीकडे जर नेली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. त्याच्या अगेन्स्ट मध्ये तुम्ही वर्क डन करायला लागलात, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला तुम्ही वर्क डन करायला लागलात, म्हणून ते वर्क डन हे पॉझिटिव्ह वर्क डन आहे. म्हणून हे वर्क डन
आपण ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या अगेन्स्ट मध्ये न करता त्याच दिशेनं केलेलं वर्क डन आहे, म्हणून हे वर्क डन हे निगेटिव्ह आहे. म्हणून या ठिकाणी वर्क डनचा जो फॉर्म्युला आहे, वर्क डन इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. सो पोटेन्शियल इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. V is the notation for gravitational potential, that is a minus of work done per unit mass. हे निगेटिव्ह साइन का आलं? वर्क डन निगेटिव्ह आहे. वर्क डन निगेटिव्ह का आहे? कारण हे वर्क डन ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये असण्याच्या ऐवजी ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या दिशेने आहे, म्हणून हे वर्क डन हे निगेटिव्ह आहे. म्हणून या ठिकाणी मायनस साइन आलं. या वर्क डनची किंमत ठेवली. वर्क डनची किंमत काय आली? कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम इंटू स्मॉल एम upon r plus h. So this is the work done against gravitational field. ही वर्क डन ची किंमत या ठिकाणी ठेवली. कॅपिटल जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर प्लस एच and w upon m. m इथे ठेवला. small m will get cancelled. That is the mass of the body which is taken from infinity to the point P, and this gravitational potential is equal to minus of capital G capital M upon r plus h, where r is the radius and h is the height of the point P above the surface of the earth. So this is the gravitational potential. V is equal to minus of G plus h. तर अशा प्रकारे हे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल कॅल्क्युलेट केलं. याचं युनिट आणि डायमेन्शन्स काय असतील? इट्स अ युनिट. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज इक्वल टू वर्क डन पर युनिट मास. द युनिट ऑफ वर्क डन इज अ जूल. Unit of mass is kg, so joule per kg is the unit of gravitational potential. Its dimensions, potential is equal to work done per unit mass. So dimensions of work done are m to the power 1, l to the power 2, t to the power minus 2. Dimensions of m are m to the power 1. So m to the power 1, m to the power 1 will get cancelled. So m to the power 0, l to the power 2, t to the power minus 2. So the dimensions of gravitational potential is equal to m to the power 0, l to the power 2, t to the power minus 2. अशा प्रकारे हे डायमेन्शन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. आता हे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल पाहिलं आपण. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पाहणार आहे. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी डेफिनेशन काय होईल? इट इज द अमाऊंट ऑफ वर्क डन. हे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे वर्क डन आहे आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे हे वर्क डनच आहे. इट इज द अमाऊंट ऑफ वर्क डन इन टेकिंग अ बॉडी ऑफ एनी मास. या ठिकाणी युनिट मासच्या खाली मी अंडरलाईन केले पहा. या केसमध्ये आपण बॉडी इन्फिनिटी टू दॅट पॉइंट आणणार आहोत. ती बॉडी युनिट मासच असली पाहिजे असं बंधनकारक नाही. मग ती बॉडी हाफ युनिटची असेल, 2 युनिटची असेल, 3 युनिटची असेल, 1000 युनिटची असेल किंवा 1/100 युनिटची असेल, कोणत्याही युनिटची असेल, त्या बॉडीला इन्फिनिटी टू दॅट पॉइंट आणण्यासाठी जे वर्क डन लागतं त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे या केसमध्ये बॉडीच्या मास बद्दल काही बंधन आहे का? बिलकुल बंधन नाही. एनी बॉडी, मग ती बॉडी हेवी बॉडी असेल, लाईट बॉडी असेल, त्याचं मास कितीही युनिट असेल, फक्त त्या बॉडीला इन्फिनिटी टू दॅट पॉइंट आणण्यासाठी जे वर्क डन लागतं त्या वर्क डनला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आणि याच बॉडीचं मास जर 1 युनिट असेल तर त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. हा डिफरन्स आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे काय? इन्फिनिटी टू दॅट पॉइंट आपण जी बॉडी आणतो त्या बॉडीचं मास जर 1 युनिट असेल तर ते ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. आणि त्या बॉडीचं मास जर अदर दॅन 1 युनिट असेल, 1 युनिट पेक्षा वेगळं, तर त्या वर्क डनला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असं म्हणायचं. एवढाच फरक आहे. याच्यामध्ये युनिट मास आहे तर याच्यात एनी मास आहे. एनी मास म्हणजे 1 युनिट असेल, 2 युनिट असेल, 4 युनिट असेल, 10 युनिट असेल, अदर दॅन 1 युनिट असलं पाहिजे फक्त. So it is the amount of work done in taking a body of any mass from infinity to the given point against the gravitational field. Against the gravitational field म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या अगेन्स्ट मध्ये त्याच्या अपोजिट डायरेक्शनला.
ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेहमी कसा ऍक्ट होतो, डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतो. त्या बॉडीचं मोशन हे अपवर्ड डायरेक्शनला असेल तर ते वर्क डन हे पॉझिटिव्ह आहे. पण या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, ती बॉडी डाऊनवर्ड डायरेक्शनला यायला लागली, म्हणजे मोशन हे अगेन्स्ट नाही, इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी सुद्धा वर्क डन हे निगेटिव्हच येतो. वर्क डन निगेटिव्ह. म्हणून ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज डिफाइंड ॲज, या ठिकाणी सुद्धा इन्फिनिटीचा कन्सेप्ट तोच आहे. या ठिकाणी ज्या लिमिटला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 होते त्याला आपण इन्फिनिटी असं म्हणतो. इन्फिनिटी टू द पॉइंट पी एनी बॉडी आणण्यासाठी जे वर्क डन लागतं त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असं म्हणलेलं आहे. अँड दिस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. वर्क डनचा फॉर्म्युला इथे दिलेलाच आहे तुम्हाला, कॅपिटल जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. सो कॅपिटल जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. This negative sign shows that work done in this case is also negative. असा फॉर्म्युला लिहा, किंवा दुसरा फॉर्म्युला काय लिहिता येईल, मायनस ऑफ कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर प्लस एच, मायनस जी कॅपिटल एम अपॉन आर प्लस एच ला आपण काय म्हणलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. याला मल्टीप्लाइड बाय स्मॉल एम जर केलं तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी होते. कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर प्लस एच हे झालं पोटेन्शियल मल्टीप्लाइड बाय मास ऑफ अ बॉडी. इफ दिस फॉर्म्युला इज टेकन, सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ॲट ए गिवन पॉइंट मल्टीप्लाइड बाय मास. या मासनं मल्टीप्लाय केलं, सो मायनस ऑफ कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर प्लस एच. सो दिस इज अ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मल्टीप्लाइड बाय मास. Hence, the gravitational potential energy is equal to minus of capital G capital M into small m upon R plus H. So, this is the gravitational potential energy. आता ही gravitational potential energy म्हणजेच वर्क डन आहे. वर्क डनचं युनिट काय, जूल. So, the unit of gravitational potential energy is joule. Dimensions त्याची डेफिनेशन घेऊ आपण. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मल्टीप्लाइड बाय मास. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचे डायमेन्शन्स काय रे, m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 2, t टू द पॉवर -2. सो m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 2, t टू द पॉवर -2 हे कशाचे डायमेन्शन्स आले, हे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मल्टीप्लाइड बाय मास मल्टीप्लाइड बाय m टू द पॉवर 1. So the dimensions of gravitational potential energy is equal to m to the power 1. इथं 0 आहे, इथं 1 आहे म्हणून m to the power 1, l to the power 2, t to the power -2. So these are the dimensions of gravitational potential energy. Then the third definition is bending energy. This is a very important definition. No doubt. या तिन्ही डेफिनेशन्स अतिशय महत्वाच्या आहेत. मग तुम्ही 11वीत असाल की 12वीत असाल की त्याच्या पुढे शिक्षणासाठी सुद्धा तुम्हाला या डेफिनेशन्स महत्वाचे. बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय, इट इज द एनर्जी विथ विच द बॉडी इज बाउंडेड विथ द प्लॅनेट बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. एखादी बॉडी जास्तीत जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं जर अर्थशी बाउंडेड असेल तर त्या बॉडीची बाइंडिंग एनर्जी जास्त. एखादी बॉडी लूजली बाउंडेड असेल, बाइंडिंग तेवढं स्ट्रॉंग नसेल, म्हणजे ती बॉडी आणि पृथ्वी याच्यामधला जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स स्ट्रॉंग नसेल तर ती बॉडी सहजगत्या सेपरेट केली जाऊ शकते, पृथ्वीपासून वेगळी केली जाऊ शकते. म्हणून त्या बॉडीची बाइंडिंग एनर्जी कमी. म्हणून बाइंडिंग एनर्जीचा बेसिक कन्सेप्ट काय, इट इज द एनर्जी विथ विच द बॉडी इज बाउंडेड विथ द अर्थ बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती स्ट्रॉंगली कनेक्ट झालेली आहे पृथ्वीशी किंवा प्लॅनेटशी, त्याला आपण त्याची बाइंडिंग एनर्जी असं म्हणतो. ही झाली जनरल डेफिनेशन. इट इज द एनर्जी विथ विच द बॉडी इज बाउंडेड विथ द प्लॅनेट बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. That is called as a binding energy, or in other words we can say that it is the amount of energy required to take a body from that point to the infinity against the gravitational field.
समजा ही पृथ्वी आहे, पृथ्वीची रेडियस r आहे, मास m आहे आणि हा पॉइंट P हा ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये आहे. पृथ्वीचं जे इन्फिनिटीच्या आत जे स्पेस आहे त्याला आपण फील्ड असं म्हणतो, पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड. तर या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधला पॉइंट P आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधल्या पॉइंटवर जर आपण एखादी बॉडी ठेवली, समजा ही बॉडी मास m ची बॉडी या ठिकाणी ठेवली, तर ही पृथ्वी याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करणारच. कारण या इन्फिनिटीच्या आत कोणत्याही पॉइंटला जर तुम्ही बॉडी ठेवली तर त्याच्यावर बॉडी प्लॅनेट ही पृथ्वी ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करणारच. म्हणून या पॉइंट P च्या ठिकाणी जर आपण बॉडी ठेवली तर याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होतो डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे ही बॉडी पृथ्वीशी बाउंडेड आहे, बांधील आहे, पृथ्वीशी त्याची अटॅचमेंट आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ती अटॅच झालेली आहे. आणि मग या बॉडीला जर तुम्ही पृथ्वीपासून दूर घेऊन चाललात तर या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये तुम्हाला वर्क डन करावं लागेल. मग इथून इथपर्यंत याला वर्क डन W1 लागलं, इथून इथपर्यंत याला W2 लागलं, इथून इथपर्यंत याला W3 लागलं आणि इथं ही ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर गेली. तर या P पॉइंट पासून या फील्डच्या बाहेर जाण्यासाठी एकूण वर्क डन किती लागलं? W1 प्लस W2 प्लस W3 हे इतकं एकूण वर्क डन लागलं. या एकूण वर्क डनला म्हणायचं बाइंडिंग एनर्जी. सो इट इज amount of energy required for body. It is the amount of energy required for body to take it from given point to the infinity. मग ही बॉडी युनिट मासची असो किंवा युनिट मास व्यतिरिक्त असो, काय जे असेल ते. तर याला या पॉइंट पासून इन्फिनिटी पर्यंत नेण्यासाठी जे वर्क डन लागतं त्या वर्क डनला म्हणायचं बाइंडिंग एनर्जी. आता हे वर्क डन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? बाइंडिंग एनर्जीचं वर्क डन हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? तर आपण बॉडीचं मोशन कसं होतंय, दॅट पॉइंट टू इन्फिनिटी म्हणजे हे अपवर्ड डायरेक्शनला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजे हे वर्क डन अगेन्स्ट द फील्ड आहे का इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड आहे? अगेन्स्ट द फील्ड आहे. फील्ड डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, मोशन अपवर्ड डायरेक्शनला आहे, म्हणून ते वर्क डन अगेन्स्ट द फील्ड आहे, म्हणून हे वर्क डन पॉझिटिव्ह वर्क डन आलं. म्हणून बाइंडिंग एनर्जीचं वर्क डन हे पॉझिटिव्ह आहे. आता याच्या दोन्ही डेफिनेशन आपण कम्पेअर करू, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी डेफिनेशन आणि बाइंडिंग एनर्जी डेफिनेशन. याच्यामध्ये आपल्याला काही साधर्म्य सापडतो का, याच्यामध्ये काही सिमिलॅरिटी आहे का, हे आपण पाहणं महत्वाचं आहे. म्हणून या बाइंडिंग एनर्जी मध्ये काय, बॉडी दॅट पॉइंट टू इन्फिनिटी जाते आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मध्ये बॉडी कुठून येते, दॅट इन्फिनिटी टू दॅट पॉइंट येते. म्हणजे हा पॉइंट Q आहे, हा पॉइंट Q आहे, हा पॉइंट P आहे. बॉडी जर Q पासून P कडे आली तर ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, आणि बॉडी जर P कडनं Q कडे गेली तर ती झाली बाइंडिंग एनर्जी. म्हणून बॉडी P टू Q जर झाली तर वर्क डन फ्रॉम पॉइंट P टू Q दॅट इज बाइंडिंग एनर्जी. अँड वर्क डन फ्रॉम Q टू P, Q टू P चं जे वर्क डन आहे त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे समजा हे सरफेस ऑफ अर्थ आहे, हा पॉइंट आहे आणि हे इन्फिनिटी आहे. दॅट पॉइंट टू इन्फिनिटी दॅट इज बाइंडिंग एनर्जी अँड इन्फिनिटी टू दॅट पॉइंट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता हे जी इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन ही सेम आहे. म्हणून या P टू Q जाण्यासाठी किंवा Q टू P येण्यासाठी लागणारं वर्क डन हे सारखंच आहे. भलेही एक वर्क डन हे पॉझिटिव्ह आहे, दुसरं वर्क डन हे निगेटिव्ह आहे, कारण त्याची सेन्स ऑफ वर्क डन ही चेंज होते. Q टू P जात असताना वर्क डन अपवर्ड डायरेक्शन आहे, ते अगेन्स्ट द फील्ड आहे, त्याच्यामुळे ते पॉझिटिव्ह आहे. आणि Q टू P येत असताना ते वर्क डन निगेटिव्ह आहे, कारण ते इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड आहे. म्हणून या ठिकाणी work done from the point P to Q is equal to minus of work done from point Q to P. म्हणजे P to Q जे वर्क डन आहे हे वर्क डन या वर्क डन फ्रॉम Q to P च्या इक्वल इन मॅग्निट्यूड आहे, अपोजिट इन डायरेक्शन आहे, म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह साइन आहे. कारण वर्क डन फ्रॉम P to Q इज पॉझिटिव्ह अँड वर्क डन फ्रॉम Q to P इज निगेटिव्ह.
So work done from P to Q is equal to minus of work done from Q to P, because these two work done are equal in magnitude but opposite in sense, opposite in direction. Work done from P to Q, P to Q चं जे वर्क डन आहे याला काय म्हणतो आपण, बाइंडिंग एनर्जी, इज इक्वल टू मायनस ऑफ Q to P च्या वर्क डनला काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. सो बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू मायनस ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची किंमत ठेवली. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किंमत आहे मायनस ऑफ कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर प्लस एच इंटू स्मॉल एम. ही किंमत इथं ठेवून दिली, ही मायनस मायनस प्लस. सो बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. So this is the expression for binding energy.